ओ परबानू खय गेलेलास? आता काय जातलं? तसा नाय, आमच्याकडे गेलेलास काय वाड्याकडे? होय. बरो हा ना रे आमचो अभिराम. बघतास काय असे आमच्यात वैर हा, पण पोराची काळजी वाटणार नाय एवढं सोपोर. बरो हा ना तो. वाचलो म्हणायचो, मने वळावर गेलेलो सहजा परत येता का? काय रे पकडल्यान काय त्याका? काय कळणार नाही. पण अजून तसा काय दिसूक नाय. घरातली पण बघा कशी. पोरग्याक कित्या पाठवायचा व्हाळाकडे? काय रे एकटोच होतो काय? पांडू होतो वांगडा. रे माझ्या कर्मा, अरे त्या पांडूचा डोक्या काय थाऱ्यावर हा, जागेवर हा तो. कित्या पाठवायचा त्याच्या वांगडा हा? त्यानेच ढकलल्या नसतात पाण्यात. काय माहित आता. सगळी पापा रे पापा. पण वाईट एवढाच वाटता, ही पापा ना पोरांच्या जीवावर उठूक नको रे. बिचारो आमचो अभिराम हो. आहे ये चांगली असा. आता सरिताक आपल्यात घेतला वाडू पोकरूक ये नाही लागाचो. नेमके हे लोक यार पोचले म्हणून बरा झाला, नाहीतर काहीतरी अभद्र झाला असता. नाहीतर काय, आधीच थोरलो जील घर सोडून गेलो, त्यात हे का आणि काय झाला असता मग? काय बोलतोस तू या छाया? गे काळजीन बोलतोय, गे काळजीन. तुम्ही खेका माझ्या बोलण्याचा सरळ अर्थ घेणास नाय. बातमी गावभर झाली असतात ना. होय तर सगळ्या गावभर झाली बातमी. अंडापर्यंत सुद्धा पोचली असतील, पण त्याका काय असा सोयर सुतो घ्यायचा. त्यांका त्यांची लय कामा पडलेली असत, त्यांका ह्याच्याशी काय देणं घेणं नाही. अगो ते येतील तेव्हा येतील, पण आपण आता काळजी घेऊ कोय ना. नाना हा अंग तापलेला हाव, डोळे पण उघडत नाही हा. इंदू, आता अभिरामाची काळजी घेऊ होई आपण, पण पोटी पाण्यात टाकता कामा नाही होती गो. पाण्याक आस लागली हा, त्याच्यात नेमको हो त्याच्या तावडीत सापडलो. उडून घेतल्यान गहू पाण्यात, त्या सुद्धा नेमक्या अगदी मोन्या भाळाकडे. जीव गळता तो हा. हा ना. ग बस का तुझी रडाची नाटका. तुका काय वाटला तुझा जा काय चाललेला हा तमाका कळणं नाय, दिसणार नाय? तुझ्या साशीन भले डोळे मिटान घेतले असतले, पण माझे डोळे ना उघडे असत आणि माका ना सगळा दिसता. आता काय केलंय मी? असं विचारू काय वाटणार नाही तुका? हा, ती ओटी बावीत टाकूचो शानपणा कोणी केल्यान? मी? अगे हैसरला सगळं टळत म्हणून टाकले ती बाई तुटी. काय ग, किती दिवस झाले तुका या घरात येऊ? हा, या घरात काय चालता काय नाही त्या कळाक ना तुझो पुरो जन्म जावचो लागतलो. तुझ्यामुळे माझ्या भावाशीची काय अवस्था झाली बघलास? माका पण अभिराम भाऊजींची काळजी वाटता. काळजी वाटता? काय हायता सगळा मुद्दाम केलास तू? तोंडा की तर काय बोलतोस ताईनू? खरा ताच बोलतय मी. अभिरामाक काय झाला ना की सगळा तुका मिळताला. माधव काय आता येणाऱ्यातलो नाही, मी माझ्या घरात जातलय, मग ऐता सगळा तुका मिळताला. ताई माझ्या मनात असं काही एक नाही हा. ह्यांची शपथ. देवा रे, घे घोवाची शपथ घे आता तू. बघ तुका सांगान ठेतय, अभिरामाक जर काय झाला ना
तर मी तुका ह्या घरातून बाहेर काढतलंय आणि परत परत माका या सांगाक लाव नको, समजलास ना? नु इलास काय हो, काम होता काय? जरा आता आवरूच रवलं ना. आवरशीत सगळा, पण घरात जा चालला हा ता कोण आवरतला? काय आवरूचा? मी आवरू? अभिरा मग तू वाचवलंस काय? ह्या सगळं पण करू घेता काय तुका? मी काय एक करूक नाही. तू काय केलं नाहीस? तू हसा किती होतस? बघ, माझ्यापासून काही एक लपान रावना नाही. अभिरामाक जर काय झाला असता तर मी तुका सोडलंय नसतंय. तू या घरची सून असस एवढाच तुझा नशीब असा, आणि ह्याच्या पुढे तुझं नशीब तुझी साथ देवचं नाही. कसा वाटता अभिरामा आता? नाना डोक्यात दुखता. अरे वाटात बरा. अभिरामा आता पेज खा मग बरा वाटत तुका. घे. आहे हा? मी पांडू आंगड्या काजी आणूक गेले होते ना, मग घराकडे कसं येईल? अरे काय नाही झाला, तुका बरा वाटत नाही ना म्हणून लोक घेऊन येते. नाही मोनेवाळाकडे गिरण पकडलं ना अभिभावका. हा पांडू आहे पांडू काय बोलता? अभिरामा तुका काय साठवणार नाही का रे? आहे आम्ही काजी काढूक गेलेला, काजी पाण्यात पडले म्हणून मी काजी आणूक गेले. त्याच्यानंतर काय झालं माका माहित नाही. माका माहिता, माका सगळं माहिता. अभिभावका पाण्यात बोलवला मग खेचत होता गिरा, असं खेचत होता. होय ना, खेचत होता ना. अभिरामा तुम्ही मोनेवाळ्याकडे किती गेलास? माई तिनं सांगितलेलं ना. कोणी? अरे कुणी जाऊक सांगितलंय? ती विसरलंय. मगाशी पण ह्या काय बोला होतो. हा आहे वच्छा आजन सांगितलेलं आहे तसं लोह काजी गावतात म्हणा. हा. हे बाय काय बोलायचं यांच्या कर्माक? माझ्या पोराच्या जीवाशी खेळूक निघाली होत. नाना बघलास ना कोणामुळे झाला हा सगळा? ओ माझ्या पोराच्या जीवावर उठली असा. हे ना काय केलं ना तिचा? वच्चिक सांगून तर ऐकणाऱ्यातला हा का? आपणच सावध रवा खोया. ओ नाना तिचा काय नेम हा काय? कधी काय करीत? देव देवस्की करून जीव भरलो नाही तिचो, जाय हा करूक लागली ती. इंदू कुक आता काय करायचा? विष भरला हा त्यांच्या मनात, आणि त्या वाटेन जर आपण गेलो तर नायनाट करतीत आपलो. माझ्या पोरांग काय झाला ना तर मी गप बसूच नाही. हा मग हे नात्याचो मान मी पण नाही ठेवचंय. घे.
औषे बाहेर ये. काय झाला काकानू? नाही म्हणजे आज काय कोणाची बुका येऊची नाही आणि काय नाही. आता या तुझ्या तूच काय ठरवतेस हा? म्हणजे पत्र इला. पत्र? हा तुझ्या झिलाचा तुझ्या झिलाचा पत्र असता. माधवा, काकानू आज तुमचं काय गोंधळ होग नाही ना? कसं होणार? औषिक झिलाचा पत्र येऊ होया म्हणून मी या पत्राची वाट बघते. आता रडून रडून पत्र ओला करशील मग मी कसा वाचून दाखवू? वाचा तुम्ही. तीर्थरूप अण्णा फोडलेला दिसता. हा तीर्थरूप आहे. अण्णाच्या नावा पत्र पाठवीन असो विचार केले पण त्यांच्या समोर बोलूची हिंमत झाली नाही. पत्रातून पण त्यांका बोलूची हिंमत व्हायच नाही. माका माहित हा त्यांका माझो राग येलो असत. माझा नाव पण त्यांच्या समोर निघत नसत. पण अजून बापाशीचा नाव मी माझ्या नावा पुढे लावतोय. त्या कायमचा लावी. कारण बापाचीन पोराक टाकल्यान तरी बोडगो बापाचो अंश असता. त्यांचा नाव बाजूक करून कसा चालात. आणि ही सगळी तुझी शिकवण ती इसरून पण चालूची नाही. सगळ्यात सगळा चांगला बघायचा मनान अण्णांनी मारून मारून हो मनाक सांगितल्यान त्यांच्यात पण कसा नाही म्हणायचा नाही एवढं मात्र शिकलंय. म्हणूनच हैसर लांब येऊन पण स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करते. पण खरं सांगू आहे आठवण येते गे तुझी. रात्री डोळे झाकले की असा वाटता आता तू येऊन डोक्यावरना हात फिरवशील, डोक्यात तेल लावशील आणि विचारशील अभ्यास करून करून डोका दुखत असत नाही रे. आता रडाक लागले असतील ना. म्हणून मी ठरवलं होतं नाही लिहायचं पत्र पण राहवलं नाही. आधी डोळे पुस. माका पण रडाक येतय. बरं सगळी बरी असतीलच. दत्ताक आता जबाबदारीन वागूक सांग. ते का सांग मोठ्या भावान बजावलेला हा आईची काळजी घे. छायाक आता घराकडे लक्ष देऊक सांग. अभिरामासाठी मी काहीतरी पाठवलंय. ता मिळाला की बघ तो कसा खुश होतय. पांडुक मी आठवतय काय गे की गेल्या गेल्या साहेबा विसरलो असत माका. सगळ्यांची आठवण येते काय अण्णाची पण. पण नाही ना माझ्याशी बोलणार ते. राग इलो असत त्यांका. स्वतः त्रास करून घेतल्याने असत. पण तू त्यांका सांभाळून घेशील. माका सांभाळूक नसलास तरी तुझा आशीर्वाद असा ते कायम असतील. काळजी घे स्वतःची. आणि हा रडा नको हा. तुझं माधव अगं एक राहिला आणि काहीतरी पार्सल इला विसरला असतो बघ. कोडा पाठवलेला बाबा खेळून. बस थांबा काकानू काहीतरी देते तुमका. हे आवसे आता ह्याच्यात सुद्धा बक्षीस देताय असं तू. अगे तू जेवढा या पत्राची वाट बघत होतीस ना तेवढाच मी पण बघत होतोय. काकानू पत्र पाठवूचा असला तर माधवाचो पत्तो ह्याच्यात असत ना. नाही मग त्याच्यापर्यंत पोचायचा कसा? अगे तुझ्या पोटचं गोळवा
व्हायचं रडतंय ना तसं त्याच्या डोळ्यात पाणी येत असत. एका पत्त्याची गरज नाही, नाळ जोडलेली असतंय ना. येत आहे हा मी येते. घ्या दत्ता भाऊ, येतोय. चाय. थांबा, थंड झाली असत ना, परत गरम करून आणते. दत्ता, झाली सगळी कामा? होय. तुझं काही काम असं वय महत्वाचा हा करशीत? आहे असं किती विचारतस? सांग काय काम हा? अरे लगीन झाल्यापासून तुम्ही दोघा बाहेर काही गेलाच नाही ना. आहे कामं असतील तेंका. अगो माका माहिती हा ते का कामाचे व्याप असत. पण मी काय म्हणते दत्ता, ते पाटणकर येऊन गेले, त्यांनी बोलावल्या ना, जाऊन येवा त्यांच्या घराकडे. आहे माका आत्ता आठवला, माका शेतात जाऊन येऊचा. अरे जाशीत, शेत पळून जाता काय? आहे पण अण्णा. अरे त्यांच्याच ओळखीचे असत ते, लय भली माणसं आहात. हा कामा काय रोजचीच असत. जाऊन येवा एकदा. चाय आणताय हे मी आणते. रवान दे. दत्ता, त्या कैलाशाच्या हिशोबाचा काय झाला? केला होतो ना? होय अण्णा. मग हे आडवं करून हिशोब वसुली करायचो. अण्णा देत आज ना उद्या, नाही दिला तर नाही दिल्यानंतर काय धर्मशाळा उघडलंस? जमात नसाल तर माणसा ठेवताय वसुलीत. 2 वेळ जेवूक मिळताना मग काम पण होक होई काय? होय. हं. आजचं रवान दे आई. अगो या चालूच राहतला, तुम्ही जाऊन येवा. आणि काय झाला ना तर मी बोलते त्यांच्या वांगडा. तू तयारी कर, जा. दत्ता तू पण तयारी कर. करते ना, आता काम सांगते. बर. काय गो कसले विचार करतस? नाही गे, साडी खायची नेसू बघ होत. अगो खायची पण नेस, चांगलीच दिसत. या बघ, ही नेस चांगली दिसत. घे. आहे आम्ही गेलो होतो चलात ना, ह्यांची कामा नाही ना रोजची. अगो कामाचा काय, कामा आज असत उद्या पण असत. आहे पण अण्णा ते बोलले त्याचा वाईट वाटला ना तुका? अगो तुझ्या जागी मी असते ना तर माका पण वाईटच वाटला असता. आणि त्या बाप लेकांचा ना ह्या रोजचाच हा, तू लक्ष देऊ नको. त्या बघ आता लवकर तयारी कर आणि पाटणकरांकडे जाऊन येवा. जा आवर लवकर. काय खय चाललोस तयारी करून? पाटणकरांकडे जातात ते. पाटणकरांकडे? थांब थांब, मागा पण येऊचा हा पाटणकरांकडे. छाय तुका कळणार नाही काय? अगो ती दोघं जातात ना. हा मग ये दोघ जणांका जाऊन देत. माका पाटणकरणीन बोलायले ना.
मग तू नंतर जा. कित्या ह्यांच्या वांगडा गेले तर ह्यांका काय माझा वजा उचलूच लागतला की काय? अगो ओझा होण्यातला नाही गो, पण हा कळला माका. माझ्या भावाशी का तर बायले वांगडा फिरायचा असताला ना. हा बहीण आता परकी झाली ते का? अगो तू खायचा खाय नेऊन ठेवतोस. ता काय नाही, मी ह्यांच्याच वांगडा जातलोय. अगो तू आई रवान दे. ताई तुम्ही पण येवा आमच्या वांगडा. की आता ता पण होय म्हणताना जाव, मग तू किती आडी येतो? बरा जा गो बाय जा. आणि हा बघ, थैसर जाऊन काहीतरी बोला नको हा, नाही तो तोंडात डाग देईन तुझ्या. सरिता पहिल्यांदा जातस ना, मग असाच नको जाऊस हा. माझी माळ घालून जा हा. हे पाय माळ खाई गेली माझी. काढून ठेवलास का खय? नाही गो, काय आठवणार नाही मका. बघ हा, नाहीतर आधीच घरात काय कमी चाललेला असा की काय? तू बाहेर जा पहिली. उगा जीवा घोर नको लावूस माझ्या. जा. सापडत मगे. हा ता मी बघते. तू तयारीक लाग हा. झाले पोहे खाऊन? होय. अगं घे की मग अजून. नाही नाही बस झाले. का ग, बरे झाले नाहीयेत का? नाही नाही चांगले झाले होते पोहे. नाही म्हणजे तू थोडेच घेतलेस तर मला असं वाटलं की तुला आवडले नाही. नाही तसं काय नाही. मग कसं वाटलं इथे येऊन? बरं वाटला. या निमित्ताने तुम्हा दोघांना एकत्र वेळ घालवता आला. घराबाहेर पडत नशीलच ना तू. आणि दत्ताला पण किती कामं असतात. तिथे चालूच असतं. अगदी मेहनती आहे तू. होय. घरातली सगळी कामं तेंकाच करूक लागतात. म्हणजे नाही म्हणजे सगळी कामं आता तेंकाच करूची लागतील ना. माधव भाऊजी आता मुंबईत गेले, थयच शिकतील, थयच नोकरी करतील. तेही बरंच झालं म्हणा की तो मुंबईला गेला. तसं इथे गावात राहून काय करणार होता तो? तर हा चला निघतो आम्ही. चला निघतो आता. अगं थांब, चहा तरी घे. नाही नाही नको आता. अगं चला. लगेच जरा थांबायचं. चहा राहिलाय, चहा तरी घेऊन जा. नाही नको, 1-2 कामं असतात, जाऊचा लागत. बर. काय मग आता पुन्हा केव्हा येणार? बघूया, कामाचं व्यापलंय असता ना. तेही बरोबर आहे. सरिता, दत्ताला बरीच कामं असतात, पण तुला यायला हरकत नाही काय? बरं. बरं थांब, हळदी कुंकू लावते. अगं राहू दे. काय तू. चला पाटणकर साहेब. अहो या. पाटणकर साहेबांशी थोडं बोलूच होतं. काय झालं, बोल ना. तुमची एक मदत होई होती. यांची मदत? होय. ह्यांच्या नोकरीचं काय बघशाल काय? दत्ताला नोकरी? पण घरात तर सगळं चांगलं आहे. होय सगळ्या चांगलाच असा, पण घरातली शेतातली सगळी कामा करूक नोकरदार माणसं असत. मनान म्हटले की ह्यांच्यासाठी एखादी नोकरी असती तर बरा झाला असता ना. कसा पुढे मागे काय होत काय सांगता येऊचं नाही. मी सांगते, तुम्ही ना ह्यांच्यासाठी एखादी चांगली नोकरी सुचवा. करून दाखवतील ते, कमी पडूचे नाही. आता घरातली सगळी कामं एकटेच करतात ना, कोणी एक नसता. त्रास असता हो सगळं. माणूस बोलान दाखवत नाही, पण आपल्या कळा खावा ना. नोकरी असते की कसा काम केला की आपला राहुला. तुम्ही ह्यांच्यासाठी एखादी चांगली नोकरी बघशाल? बघ. हो येत आहे. काय समजता काय सता? माझा टाळक्याच फिरता, मग मोप राग येता. स्वतः जीव घेऊन
माझ्यावरचं प्रेम आटलू काय गो तुझं? हा असं काय झालं गो? काय 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 केलं मी? हा माझ्यावर जीव लावायचं सोडून माझं जीव घेऊक निघालं. मेल्या अजून जीवन ठेवलंय ना, ह्या तुझं नशीब समज. अशी नाटका केलंस ना तर आधी तुझं जीव घेन मग त्याचो. येतो म्हणजे तू माझं जीव घेऊक बोलत नव्हतंस नाही मग हे असं ना घरात पोरावर बसलेला माझ्या सरिता. रीता काय बहिणी बोल. हाय, हाय. होय असा माझी वहिनी. ते का बघला ना काय माझ्या डोक्यातच जातात. घरात सगळी नाटका चाललेली असत. आजारी काय पडता रडता काय मग माझ्या अशी तिचं लय पुळकू येता. सरिता गो सरिता. हो सेम गो. ते का प्रेमान बोलायता माका कधी बोलायला नाही. अवदसे चांडळणी अशी हाक मारता माका. एवढाच प्रेम तिचा. तुका माहित असा लग्नात ना सरिता काय सोन्याचा गळ्यातला दिल्यान. साडी हे घेतल्यान. माका घेतल्यान नाही. आता माझ्या लग्नात माका काय दितले? तू माझ्या वांगडाच लग्न करणार ना? तर बघूया आपण. बघूया ना. ना ना अगं तुका काय वळता सांग ना. ता सगळा आजर करतोय मी. होय हा तू काय दितलं माका? वडे भजी आणि वेफर्स. मग तुका आणखीन काय वया? सोन्याचा दागिना दिशीत माका. औषधा चुकलास तिचा. नाही सगळं काय सुनीक देता. तुका पण काहीतरी बघलस ना सोन्याचा नाव काढला काय तुझी कशी बोबडी वळली ती. प्रेम करता माझा प्रेम करता. ना